नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गिरीश देशमुख, सुरत महानगरपालिका संचालित सुमन हायस्कूल नंबर 5. आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान प्रकरण 11 कार्य आणि ऊर्जा यामधील भाग 1 अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला आपण या प्रकरणाचे घटक बघूया. त्यामध्ये पहिलं कार्य, त्यालाच आपण वर्क कसं म्हणतोय. दुसरं आहे ऊर्जा आणि ऊर्जेचे प्रकार, त्यालाच आपण एनर्जी अँड फॉर्म्स ऑफ एनर्जी असं म्हणतोय. तिसरं आहे गती ऊर्जा म्हणजेच कायनेटिक एनर्जी. चौथं आहे स्थिती ऊर्जा म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. पाचवं कार्य करण्याचा दर, यालाच आपण रेट ऑफ डुईंग वर्क असं म्हणतोय. सहावं आहे ऊर्जेची व्यावसायिक एकके, यालाच आपण कमर्शियल युनिट्स ऑफ एनर्जी असं म्हणतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आपण वेगवेगळ्या कामामध्ये व्यस्त असतो आणि प्रत्येक कार्य करताना मूळ गोष्टीत बदल घडतो आणि मूळ गोष्टीत घडणारा बदल म्हणजेच कार्य असते. आपल्याला दैनंदिन जीवनात आपण नेहमी कार्य आणि ऊर्जा या दोन्ही शब्दांचा उल्लेख करतो, बरोबर ना? तर तुम्हाला माहिती आहे काय कार्य आणि ऊर्जा नेमकं काय असेल बरं? तर बघा, कार्य म्हणजे काम आणि ऊर्जा म्हणजे शक्ती. कार्य आणि ऊर्जा हे दोन्ही शब्द एकमेकाशी संबंधित आहेत, कारण कोणतेही काम करायचे असेल तर त्यासाठी ऊर्जेची म्हणजेच शक्तीची आवश्यकता असते. आपण कोणतेही कार्य करत असलो तरी ऊर्जेची गरज असते. ते कार्य शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक या कोणत्याही प्रकारचे कार्य असले तरी ऊर्जेची आवश्यकता असते. आता तुम्ही बघताय ऑफिसमध्ये कम्प्युटरवर काम करताना तुम्हाला दिसतोय, बरोबर ना? एखादा व्यक्ती ऑफिसमध्ये कम्प्युटरवर काम करताना दिसतोय, बरोबर. तसेच बैलगाडी ओढण्याचे कार्य करतो, बरोबर. तसेच तुम्ही खेळता म्हणजेच खेळणे, गाणे, शिकणे, लिहिणे, विचार करणे, कूदणे, टी व्ही बघणे, तसेच सायकल चालवणे या सर्वांसाठी आपल्याला ऊर्जेची आवश्यकता असते. आता जे काही मी इथे कार्य सांगितले तुम्हाला खाली चित्रास्वरूपात दिसतात. पहिलं चित्र तुम्हाला दिसतंय, बैल काय करतोय? बैलगाडी ओढण्याचे कार्य करत आहे, बरोबर. दुसऱ्या चित्रामध्ये मुलगी काय करत आहे? तर लिहिण्याचे कार्य करते. तिसऱ्या चित्रामध्ये मुलगा हा चेंडू खेळण्याचे कार्य करतोय. चौथ्या चित्रामध्ये मुलगी टी व्ही बघते, बरोबर. आणि पाचव्या चित्रामध्ये मनुष्य ओझे वाहून नेत आहे, म्हणजे जड वजन वाहून नेतोय. तर अशा प्रकारचे कार्य आपण करत असतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण बघितलं आहे की कार्य हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसं की त्यामध्ये आपण शारीरिक कार्य अभ्यासलं आहे, बरोबर ना? शारीरिक कार्य बघितलं आहे. जसं की इथे आपण बघतोय मुलगा काय करतोय? टी व्हीला ढकलण्याचे कार्य करत आहे. दुसऱ्या चित्रामध्ये मानसिक कार्य म्हणजे मुलगी काय करत आहे? तर योगा करत आहे, हे मानसिक कार्य झालं आहे. आणि तिसरं म्हणजे बौद्धिक कार्य. तर इथे तुम्हाला दिसतोय मनुष्य काय करत आहे? लॅपटॉपवर काम करत आहे, बरोबर ना? तर अशा प्रकारचे जे कार्य आहे त्याला आपण बौद्धिक कार्य असं म्हणतोय. तर या प्रकारचे कार्य आपण करतच असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कार्याची वैज्ञानिक संकल्पना अभ्यासूया. कार्य करण्यासाठी दोन परिस्थितीची आवश्यकता आहे. पहिलं म्हणजे पदार्थावर एखादे बळ लागले पाहिजे आणि पदार्थाचे स्थानांतर झाले पाहिजे. दुसरं म्हणजे काय? पदार्थाचे स्थानांतर झाले पाहिजे. या दोन परिस्थितींची आपल्याला आवश्यकता असते, तरच आपण काय म्हणू शकतो? इथे कार्य झाले असं आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ घ्यायचं झाल्यास, तर उदाहरणार्थ बघा, एक मुलगा एका ट्रॉलीला ओढतो आणि ट्रॉली थोडे अंतर कापते. तर या उदाहरणामध्ये मुलाने ट्रॉलीवर बळ लावले
आणि तिचे स्थानांतर झाले म्हणजेच येथे कार्य झाले असं आपण म्हणतोय. बरोबर ना. म्हणूनच येथे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की कार्य कधी होणार. कार्य हे दोन गोष्टीवर आधारित असते. एखादे कार्य पूर्ण होण्यासाठी त्याला दोन गोष्टीची आवश्यकता असते. पहिलं म्हणजे पदार्थावर एखादे बळ लागले पाहिजे आणि दुसरं म्हणजे पदार्थाचे स्थानांतर झाले पाहिजे, तरच कार्य झाले असे आपण म्हणतो. त्यानंतर कार्याची व्याख्या बघूया. कार्याच्या व्याख्येनुसार केलेले कार्य हे बळ व स्थानांतराच्या गुणाकारा एवढे असते. म्हणून केलेले कार्य बरोबर बळ गुणेला स्थानांतर. म्हणूनच W बरोबर F इंटू S. बरोबर. कार्याचे SI एकक हे जूल आहे. कॅपिटल त्याला जेने आपण दर्शवितो. आता तुम्ही म्हणाल जूल म्हणजे काय. बरोबर. तर 1 जूल आपण कधी म्हणतोय तर बघा त्याची व्याख्या बघूया. कोणत्याही पदार्थावर 1 जूल एवढे कार्य झाले असेल असं कधी म्हणणार तर 1 न्यूटन बळाने पदार्थाच्या बळाच्या दिशेत 1 मीटर स्थानांतर होते तेव्हा 1 जूल एवढे कार्य झाले असं आपण येथे म्हणतोय. म्हणूनच 1 जूल बरोबर 1 न्यूटन गुणेला 1 मीटर. तर आता आपण कार्याची व्याख्या बघितली. आता आपण कार्याचे प्रकार बघूया. तर कार्याचे 3 प्रकार आहे. पहिला आहे धनात्मक कार्य, यालाच आपण पॉझिटिव्ह वर्क असं म्हणतोय. दुसरं आहे ऋणात्मक कार्य, त्यालाच आपण निगेटिव्ह वर्क असं म्हणतो. आणि तिसरं आहे शून्य कार्य म्हणजेच झिरो वर्क. तर अशा प्रकारे कार्याचे 3 प्रकार आहे. यामधला आपण पहिला प्रकार अभ्यासूया, तो म्हणजे धनात्मक कार्य, त्यालाच आपण पॉझिटिव्ह वर्क असं म्हणतोय. तर सुरुवातीला याची व्याख्या बघूया. तर धनात्मक कार्य कशाला म्हणायचं आहे तर बघा, पदार्थाला बळ लावले असता स्थानांतर पदार्थाच्या दिशेतच होत असेल तर त्याला धनात्मक कार्य असे म्हणतात. म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्यायचं आहे. धनात्मक कार्य म्हणजे काय तर समजा एखादा पदार्थ आपण घेतला, त्या पदार्थाला काय बळ लावलं आहे आणि बळ लावलं असता त्या पदार्थाचे स्थानांतर त्या दिशेतच होत असेल तर काय म्हणतो आपण त्याला धनात्मक कार्य असे झाले असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ घ्यायचं झाल्यास, उदाहरणार्थ फुटबॉलला किक मारणे. बाजूच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय मुलगा काय करतोय, फुटबॉलला किक मारतोय. बळ लावत आहे पण त्याच्या स्थानांतराच्या दिशेतच तो कार्य होत आहे म्हणून त्याला आपण धनात्मक कार्य असे म्हणतोय. दुसरं उदाहरण आहे दरवाजा ढकलणे. बरोबर. तर अशा प्रकारचे जे कार्य आहे त्याला आपण धनात्मक कार्य म्हणतोय म्हणजेच पॉझिटिव्ह वर्क असं आपण म्हणतोय. आता यानंतर आपण दुसरं प्रकार बघूया, तो म्हणजे ऋणात्मक कार्य म्हणजेच निगेटिव्ह वर्क. तर सुरुवातीला व्याख्या बघूया. पदार्थाला बळ लावले असता स्थानांतर पदार्थाच्या विरुद्ध दिशेत होत असेल तर त्याला ऋणात्मक कार्य असे म्हणतात. म्हणजेच काय, समजा एखादा पदार्थ आहे बरोबर, त्याला आपण बळ लावत आहे पण त्याचे स्थानांतर त्या पदार्थाच्या विरुद्ध दिशेने होत असेल. बरोबर ना. तर अशा प्रकारच्या कार्याला आपण ऋणात्मक कार्य असे म्हणतोय. उदाहरणार्थ घर्षणामध्ये. आता घर्षणामध्ये कशा प्रकारे तुम्हाला बाजूला चित्र दिसतंय बघा. यामध्ये एक ठोकळा आहे, त्याला आपण या बाजूने काय करत आहे, धक्का लावत आहे. बरोबर, बळ लावत आहे पण त्याची गती पुढे तुम्हाला जाताना दिसते पण घर्षण कुठे होत आहे, खालच्या बाजूला म्हणजे विरुद्ध दिशेने घर्षण होत आहे. म्हणून येथे ऋणात्मक कार्य झाले असे आपण येथे म्हणतोय. म्हणूनच घर्षणामध्ये आपण काय म्हणू शकतो, कार्य म्हणजेच W बरोबर -F गुणेला S. बरोबर ना. बळ लागत आहे पण काय विरुद्ध दिशेने आहे म्हणजेच त्याला, म्हणून आपण त्याला काय लिहिलं आहे, ऋण लिहिलं आहे. बरोबर, मायनस लिहिलं आहे म्हणून -F गुणेला S त्याचं स्थानांतर होत आहे. बरोबर ना. पण इथे घर्षण लागल्यामुळे आपण बळ काय लिहिलं आहे, -F म्हणून W बरोबर -F गुणेला S. तर अशा प्रकारचे जे कार्य असेल त्याला आपण ऋणात्मक कार्य असे म्हणतोय म्हणजेच निगेटिव्ह वर्क असं म्हणतो. त्यानंतर आता आपण बघूया तिसरा प्रकार, तो म्हणजे शून्य कार्य, त्याला आपण झिरो वर्क असं म्हणतोय. बरोबर.
तर सुरुवातीला आपण याची व्याख्या बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, शून्य कार्य कशाला म्हणायचं आहे, तर बळ विस्थापन दिशेने काटकोनात कार्य करत असेल तेव्हा शून्य कार्य झाले असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय म्हणू शकतोय, शून्य कार्य कधी झाले असं आपण म्हणणार, जर एखादं बळ आपण लावत आहे, बळ विस्थापनाच्या दिशेने काटकोनात कार्य करत असेल. काटकोनात कार्य करते म्हणजे काय, नवदंशामध्ये कार्य करत असेल, तर येथे होणारे कार्य हे शून्य कार्य झाले असे आपण म्हणतो. उदाहरणार्थ घ्यायचं झाल्यास, कुली त्याच्या डोक्यावर भार घेऊन प्लॅटफॉर्मवर जातो. आणि दुसरं उदाहरण तुम्हाला दिसतंय, उपग्रह एखाद्या ग्रहाभोवती फिरत आहे. वरील दोन्ही उदाहरणे आपण चित्र स्वरूपात बघूया. खाली तुम्हाला चित्र दाखवलं आहे बघा. पहिल्या चित्रामध्ये काय दिसतंय का, कुली त्याच्या डोक्यावर भार घेऊन प्लॅटफॉर्मवर जात आहे. आता येथे बळाचं विस्थापन होत आहे, बळाचं विस्थापन दिशेने होत आहे, त्याच दिशेने होत आहे, पण येथे काटकोनात होत आहे. म्हणजे येथे कार्य जे आहे काटकोनात होत असल्यामुळे येथे शून्य कार्य झालं आहे. तसेच दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय, उपग्रह एखाद्या ग्रहाभोवती फिरत आहे. म्हणजेच काय, एखादा ग्रह घेतला, त्याच्या सभोवताली हे ग्रह उपग्रह फिरताना तुम्हाला दिसत आहे, पण यांच्यामध्ये सुद्धा हे कसे काटकोनात तुम्हाला फिरताना दिसत आहे. म्हणजेच येथे शून्य कार्य झाले असे आपण म्हणतोय. यालाच आपण झिरो वर्क असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण यावरील उदाहरण बघूया. त्यामधलं उदाहरण 1, जेव्हा हाताने सुटकेस उभी ठेवणारी व्यक्ती क्षैतिज दिशेने म्हणजेच आडव्या दिशेने जाते तेव्हा कार्य शून्य का होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण बघितलंय कार्याचा तिसरा प्रकार म्हणजे शून्य कार्यामध्ये. त्यामध्ये काय बघितलंय की बळाची दिशा ही विस्थापनाच्या दिशेमध्ये काटकोनात त्यांचा मधला जो काही कोन असेल हा काटकोन तयार करत असेल, म्हणजे त्यांच्यामध्ये होणारं जे कार्य हे काटकोनात होत असेल. काटकोन म्हणजे काय, नवदंशमध्ये होत असेल तर तेथे शून्य कार्य झाले असं आपण म्हणतोय. म्हणूनच येथे आपण म्हटलंय बळाची दिशा आणि विस्थापनाची दिशा यांच्यामधील कोन हा नवदंशाचा आहे. म्हणूनच आपल्याला माहीत आहे की W बरोबर F/S/cos θ बरोबर. आता विद्यार्थी मित्रांनो, येथे बघा या दोघांमधला कोन किती अंशाचा दिला आपल्याला, 90 अंशाचा आहे. म्हणजे थिटा बरोबर किती, 90 अंश बरोबर. तर आता या सूत्रामध्ये आपण किमती टाकूया. बरोबर F/S आणि थिटाच्या ऐवजी काय घेऊया, 90 अंश बरोबर F/S/cos 90 अंश. पण आपल्याला माहिती आहे cos 90 अंश बरोबर किती असतो, 0 असतोय. तर ही किंमत येथे टाकूया. बरोबर F/S गुणेला म्हणजेच गुणेला किती, 0 म्हणजे F/S/0. आता या दोघांचा गुणाकार जर केला तर किती येणार, तो 0च येणार. म्हणून W बरोबर 0. म्हणूनच येथे कार्य 0 झाले असं आपण म्हणतोय. W बरोबर 0 आलं आहे. त्याचप्रमाणे व्यक्तीचे शरीर हे गोलाकार मार्गाने फिरते. म्हणूनच आपण येथे म्हणू शकतोय, जेव्हा हाताने सुटकेस उभी ठेवणारी व्यक्ती क्षैतिज दिशेने म्हणजे आडव्या दिशेने जाते तेव्हा येथे कार्य 0 झाले असे आपण येथे म्हणतोय. तर अशा प्रकारे आपण उदाहरण 1 बघितले. आता आपण उदाहरण 2 बघूया. आता उदाहरण 2 मध्ये काय दिले बघा. एक हमाल 15 किलोग्राम वजन जमिनीवरून उचलून जमिनीपासून 1.5 मीटर वर त्याच्या डोक्यावर ठेवतो. त्याने उचललेल्या वजनावर होणारे कार्य शोधा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या उदाहरणामध्ये काय दिलं बरं, एक हमाल काय करतोय, 15 किलोग्राम वजन जमिनीवरून उचलतो. म्हणजेच येथे पदार्थाचे वस्तुमान दिलेलं आहे बरोबर. तसेच दुसरं काय दिलं आहे, जमिनीवरून उचलून जमिनीपासून 1.5 मीटरवर त्याच्या डोक्यावर तो ठेवतोय, तो पदार्थ ठेवतोय. म्हणजेच काय होतं, इथे त्या पदार्थाचे इथे स्थानांतर आपल्याला दिलेलं आहे. म्हणजेच S सुद्धा आपल्याला दिलं आहे. तर येथे काय काढायचं आपल्याला, कार्य आपल्याला इथे शोधायचं आहे बरोबर. म्हणूनच हमालाने उचललेले वजन. आता हमालाने इथे उचललेले वजन म्हणजेच काय, आपण वस्तुमान, त्याला आपण कशाने दर्शवतो, M ने.
एम बरोबर 15 किलोग्राम. तसेच स्थानांतर एस बरोबर 1.5 मीटर. म्हणूनच केलेले कार्य डब्ल्यू बरोबर एफ इंटू एस. तर विद्यार्थी मित्रांनो, या सूत्राचा आपण येथे वापर करू शकतोय. पण आपल्याला माहीत आहे एफ म्हणजे काय, एम इंटू जी. बळ बरोबर काय असतंय, वस्तुमान गुणिला गुरुत्वीय प्रवेग. काय म्हटलं आपण, एफ बरोबर एम इंटू जी म्हणजे बळ बरोबर वस्तुमान गुणिला गुरुत्वीय प्रवेग. म्हणजेच इथे काय घेतलं, एफच्या ऐवजी आपण काय ठेवलं आहे, एम जी इथे किंमत ठेवलेली आहे. म्हणून एम जी गुणिला एस. आता वरील ज्या किमती दिल्या आहे ह्या सूत्रामध्ये आपण ठेवूया. बरोबर. तर एमची किंमत किती आहे, वस्तुमान किती दिलं आपल्याला, 15 kg. इथे किंमत ठेवली गुणिला जीची किंमत आपण 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर एवढी आपण इथे घेतली आहे. गुणिला एसची किंमत 1.5 मीटर म्हणजे स्थानांतर किती आहे, 1.5. ती किंमतसुद्धा इथे आपण टाकली. तर आता बघा 15 किलोग्राम गुणिला 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर गुणिला 1.5 मीटर. तर आता आपण याला सोडवूया. आता 15 गुणिला 10 बरोबर ना, गुणिला आता 1.5ला आपण 15 भागिला 10 लिहू शकतो. बरोबर. आता 15 भागिला 10 जर लिहिले तर काय होणार, बरोबर 15 किलोग्राम गुणिला 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर गुणिला 15 भागिला 10 मीटर. आता अंश ठिकाणी 10 आहे, छेदक ठिकाणी सुद्धा 10 आहे. दोघे 10 काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजेच काय राहिलं आहे, 15 गुणिला 15 म्हणजेच 15 गुणिला 15 किती झाले, 225. आणि एकके सुद्धा लिहूया, किलोग्राम मीटर पर सेकंद स्क्वेअर इंटू मीटर. बरोबर. तर अशा प्रकारे आपल्याला किती मिळालं आहे, 225 किलोग्राम मीटर पर सेकंद स्क्वेअर इंटू मीटर. पण आपल्याला माहिती आहे किलोग्राम मीटर पर सेकंद स्क्वेअर म्हणजे काय असतो, न्यूटन. म्हणून यांच्याऐवजी आपण काय लिहिलं इथे, न्यूटन. म्हणून बरोबर 225 न्यूटन इंटू मीटर. पण न्यूटन इंटू मीटर म्हणजेच काय असतो, जूल असतो. म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे डब्ल्यू बरोबर 225 जूल. तर अशा प्रकारे आपल्याला उचललेला वजनावर होणारे कार्य हे किती काढले आपण, 225 जूल. काय लिहिलं आपण, 225 जूल. म्हणूनच हमालाने वजनावर केलेले कार्य 225 जूल एवढे आहे. तर अशा प्रकारे आपण उदाहरण 2 बघितले. आता आपण उदाहरण 3 बघूया. तर उदाहरण 3 काय दिलं आहे बघा, बैलाची एक जोडी शेत नांगरताना नांगरावर 140 न्यूटन बळ लावते. नांगरलेल्या शेताची लांबी 15 मीटर आहे. लांबीच्या दिशेत नांगरण्यासाठी किती कार्य करावे लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा उदाहरणामध्ये आपल्याला काय काय दिलं आहे बरं. बैलाची एक जोडी शेत नांगरताना नांगरावर 140 न्यूटन एवढे बळ लावते. म्हणजेच बळ दिलेलं आहे आपल्याला. बळ किती आहे, एफ बरोबर 140 न्यूटन एवढे दिलेलं आहे. बरोबर. तसे पुढे नांगरलेल्या शेताची लांबी, बरोबर ना, बैलजोडीने नांगरलेल्या शेताची लांबी ती किती दिली आहे, 15 मीटर. त्याला आपण एल म्हणूया, एल बरोबर 15 मीटर. पण येथे काय स्थानांतर झालं आहे, त्यालाच आपण यससुद्धा इथे म्हणू शकतो आहे. बरोबर ना, लांबी आपण एलने दर्शवतो म्हणून एल बरोबर 15 मीटर. तर आपण इथे लिहून घेऊया. म्हणून बळ बरोबर यफ, बळ म्हणजेच काय, यफ बरोबर 140 न्यूटन. आणि नांगरलेल्या शेताची लांबी एल बरोबर 15 मीटर म्हणजेच येथे काय स्थानांतर आहे. म्हणजे स्थानांतर किती मिळालं आहे, 15 मीटर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे कार्याचं सूत्र आहे बघा, डब्ल्यू बरोबर एफ इंटू एस. बरोबर ना. आता इथे किमती टाकूया. या सूत्रामध्ये किमती टाकल्यास काय मिळणार आपल्याला, यफची किंमत किती आहे, बळ किती आहे, 140 न्यूटन गुणिला 15, स्थानांतर किती आहे, 15 मीटर. बरोबर. आता या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर काय मिळणार, 140 गुणिला 15 म्हणजे 2100 न्यूटन इंटू मीटर. पण आत्ताच आपण अगोदर बघितलं आहे न्यूटन इंटू मीटर म्हणजेच काय असतो, जूल असतो. म्हणून आपलं उत्तर किती आलं आहे, 2100 जूल. म्हणून डब्ल्यू बरोबर 2100 जूल एवढं आपल्याला इथे मिळालेलं आहे. म्हणजेच लांबीच्या दिशेत नांगरण्यासाठी 2100 जूल एवढे कार्य करावे लागेल.
त्यामुळेच आपण येथे काय म्हटलं आहे, बैलाच्या जोडीला शेतात लांबीच्या दिशेत नांगरण्यासाठी 2100 जूल म्हणजेच 2100 जूल एवढे कार्य करावे लागेल. तर अशा प्रकारे आपण उदाहरण 3 येथे अभ्यासलं आहे, बरोबर. उदाहरण 3 आपण येथे सोडवलं आहे. आता या प्रकरणातील राहिलेले घटक आपण यानंतरच्या भागात म्हणजेच भाग 2 मध्ये अभ्यासूया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.